शाबास. हा. मला टाक लाव टाक. हा हा शाबास. हा राणा मान धर तिचे. नहीं खाली त्याला. नहीं राणा, हाथ पकड़ के खींच ले. राणा पटाल लाग. हा काढ दुहेरी पट. राणा राणा सर को झटका दे. राणा पाय पकड. हा 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 मार डोप. सर दबा. हा हा अरे पाय पकड. अरे पाय पकड. गर्दन पाय गर्दन पाय गर्दन पाय धर. गर्दन. अरे काय गर्दन लावलंय? मारामारी करायची इथं? कुस्ती खेळायला कुस्तीच खेळ. राणा अरे काय गर्दन बिंदर पकडायची नाही. वो गर्दन खींचेगा, मैं उसका कोच हूँ. अरे तो अंड बघ अर्षात. राणा माझा पट्टी आहे. अरे लेकिन वो अब मेरे अंडर में है. अजिबात जमणार नाही. अरे तुमको पूछ कौन रहा है? एक अनपढ़ गंवार मुझे सिखाएगा कुश्ती? अरे क्या करेगा तू, क्या करेगा? नहीं तो क्या? बसा खाली. आधी बसा. अरे आपल्या गावचं पाहुणे ते हे सोबत का आपल्याला? आप बूढ़े हो इसके लिए लिहाज कर रहा हूँ. हो का अक्कल वक्कल आहे का नाही? एकदा सांगून कळत नाही काय? तुम मेरी अकल निकाल रहा है ना? मेरी? काढणार की माझ्या वस्तांच्या विरोधात एक शब्द जरी काढलात तरी बी खपवून घेणार नाही मी. आणि आता एक शब्द जरी बोललात तर हाडांचा खुळखुळा करून टाकेन मी. अरे तू तो बुरा मान गया यार. देखो भाई लोग, मैं जो भी बोल रहा हूँ ना वो सब राणा के भले के लिए बोल रहा हूँ. हो का बसाव. मला माझ्या माणसानं दुखून माझं भलं नाही करायचं. तो फिर बैठे रहो अपने अनपढ़ गवार साथियों के साथ और भूल जाओ इंटरनेशनल कुश्ती. अब मैं आज ही बलसारा साहब से बात करता हूँ. मैं भी चला जाता हूँ यहाँ से. ना सांगा त्यासनी फोन करून सांगून टाका की मला असलं काही जमणार नाही. ठीक है, मुझे भी नहीं आना यहाँ पर. जाता हूँ मैं. हेलो बलसारा जी, ये कहाँ फंसा दिया इस अनपढ़ गंवार के साथ? वह हमसे ना होगा जी. ये कोई तमीज ही नहीं बंदे में. अरे तमीज की छोड़ो, हमें उसकी ताकत चाहिए. अरे ताकत का क्या अचार डालेंगे आप? उससे ना हो पाएगा जी. आपका भी टाइम और पैसा वेस्ट हो जाएगा. मेरी मानिए, दूसरा पहलवान मुझे दीजिए, सारी की सारी फाइट जिता दूंगा मैं. अरे लेकिन हुआ क्या वो तो बताओ. तो होना क्या है, कुछ होगा ही नहीं. एक तो एक नंबर का अड़ियल आदमी है, दूसरी बात उसका उस्ताद डबल अड़ियल है. अरे समझने की कैपेसिटी नहीं किसी में. ना इससे ना हो पाएगा जी. राणा 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 क्या है ये राणा चीज? राणा है. मैंने तुम्हें हायर किया है उसे ट्रेनिंग देने के लिए. जिस काम से गए हो वो करो, मुझे राणा चाहिए. फिर आप एक काम करो जी, हमारा सारा इंतजाम मुंबई में करा दो. वहां पर इसका वो डबल अड़ियल उस्ताद नहीं होगा. और एक बार मेरे शिकंजे में ये राणा आ जाए तो इसकी भी अकड़ उतर जाएगी. ठीक है, अगर तुमसे नहीं होता तो मुझे बताओ, मैं दूसरा इंतजाम कर दूंगा. अरे नहीं सर जी, आप तो बुरा मान गए. फतेह सिंह जब हाथ में ले कोई काम, फतेह तो होनी है. इसकी अकड़ मैं कम कर दूंगा. अच्छा ट्रेनिंग दूंगा. आप सिर्फ हमें मुंबई शिफ्ट करा दो. यहाँ पर कोई फैसिलिटीज नहीं है, मैट नहीं है, कैसे खेलेगा राणा कुश्ती? ठीक है, मैं देखता हूँ क्या करना है. तुम जरा अच्छे से हैंडल करना. वो तो काम है फतेह सिंह का. आप केयर मत करो, मैं देखता हूँ. आप सिर्फ मुंबई का देखो. राणा को डिसिप्लिन की जरूरत है. गांव के माहौल में रह के सब आयाराम गयाराम शुरू है उसका. मुंबई में शिफ्ट करा दो, एकदम अलर्ट बना दूंगा उसे. सर जी, डिसिप्लिन नहीं तो कुछ नहीं हो पाएगा जी. ठीक है, मैं देखता हूँ क्या करना है. जी सर जी. हैव अ नाइस डे सर जी. गुड डे. फतेह सिंह जी, बॉडी डिहाइड्रेट हो गई है तुम्हारी. डी विटामिन की जरूरत है तुम्हें. चल. अरे राणा, आतापर्यंत तुला एवढी मेहनत दिली, त्याचं हे फळ मिळालं मला. व्यवस्थित
हो ते कोचने गप्प राहणार म्हणून सांगितलं होतं, पण इकडे आल्यावर ते काय सांगू नकोस मला. अरे माझ्या तालमीत माझा अपमान झालाय. वसंत, अहो पाहिजे तर मी काय मागतो. वसंत, आवाज आहे का मी वसंत? राणादा, अरे तुझी मजबुरी असेल रे, पण आज जे काय झालं का नाही लय वाईट झालं बघ. अरे आपल्या वसंतचा मन आपणच राखायला पाहिजे. वय मला बी राग आलाय. नाही पण हे गणित आजच्या आजच सुटायला पाहिजे. चला येतो मी. पाणी प्या. नकोय मला. अहो असं काय करता? काय झालंय? खालती कोणाशी न बोलता तडकाफडकी वर निघून आला. झालंय काय? या कोचने नको तेच केलंय. अरे पण तुम्ही तर दोघांनाही सांभाळून घेणार होतात ना? वय पण सांभाळण्याचं कधी हातच्या बाहेर गेले ना. व अहो उभ्या जन्मात तालमीत कोणी वस्तांवर आवाज चढवणार नाही. यो कोण आलेला बाहेरून कोच किंवा वस्तांचा धडधडीत अपमान करतोय. वय आयुष्यभर इमानानं तालमीची सेवा करणं म्हणजे चेष्टा नाही. अहो वस्तांनी आयुष्य खर्ची घातलंय आमच्या सारख्या पैलवानांना तयार करायला, आणि यो कोण आलेला बाहेरून माणूस किंवा आमच्या गुरूंचा अपमान करतोय हे आमच्याच्यानं सहन होणार नाही. नाही मी एक कामच करतो. आता त्या बलसरा साहेबांना फोन करून समजा सांगून टाकतो. अहो द्या इकडे फोन. जरा नीट चार्ज होऊ दे. तुम्ही तिथे जाऊन बसा. अहो पण बसा आधी. जरा शांतपणे बसा आणि नीट विचार करा. काय विचार करू? वस्तादांचा अपमान माझ्याच्यानं सहन होणार नाही. हो पण असा तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊ नका. तडकाफडकी काय नाही. 4 दिवस घेतलं तरी बी मला तो कोच नकोय. अहो मी होतो म्हणून, नाहीतर बाकीच्या पैलवानी वस्तांचा अपमान झाला तेव्हा बुकना करून टाकला असता त्या कोचचा. अच्छा म्हणजे मूळ प्रॉब्लेम वस्तादांचा अपमान झाला हाय. ठीक आहे, आपण एक काम करूया. आपण सगळं बलसारांना सांगूया. बघूया ते काय म्हणतात. काही वेळा भावनिक विचार न करता सारासार विचार करा. म्हणजे व्यावहारिक वागायला शिकायला हवं. प्रोफेशनलिझम शिकायला हवं. अहो वस्तादांना कोच म्हणजे एका मेहनत 2 तलवारी. त्यांचं अजिबात पटत नाही एकमेकांची तालमीमध्ये. आता हे अगदी शांतपणे बलसारांना सांगा. त्यांना म्हणावं मी माझ्या वस्तादांकडनं ट्रेनिंग घेतो. बघा काय म्हणतात. अहो हे मी आधीच सांगितलंय. माझ्यासाठी परत एकदा सांगून बघा. वस्तादांशी झालेला वादही नीट सांगा. सो साल जियो राणा जी, अभी अभी आप ही की बात चल रही थी. बोलिए क्या काम था? हे बघा साहेब, मी कॉन्ट्रॅक्टवर सही केले म्हणून मनात नसताना मी तुमच्या कोचला वय म्हणतोय, पण तुमचा तो माणूस माझ्या वस्तांचा धडधडीत अपमान करतोय. वय हे बघा, हे मला अजिबात जमणार नाही. देखिए राणा जी, आपकी तालीम बहुत पुरानी है, वहां पर कोई फैसिलिटी नहीं है, इसलिए फतेह सिंह का सर घूम गया. उसमें आदमी जरा भड़क गया होगा. देखो आप दिल पे मत लो. हे बघा साहेब, तुम्ही एक काम करा, ते जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे ना ते कॅन्सल करा. मी तुमचे पैसे देऊन टाकतो. नहीं राणा जी, अब वो पॉसिबल नहीं है. मैं आपका नाम डिक्लेयर कर चुका हूं ऑर्गेनाइजर्स को. अब तो आपको खेलना ही होगा. इसका कोई ना कोई सॉल्यूशन तो निकालना ही पड़ेगा ना. काय तो तोडगा काढा एकदाचा. ठीक है, एक सॉल्यूशन है मेरे पास.
तुम्हारी ये उलझन सुलझाने के लिए मैं यहाँ से एक प्रोफेशनल मैनेजर भेज देता हूँ। मॅनेजर अहो त्यो काय करणार हे बा इथं एका संगत काय पटन झाले त्या दुसरा अजून कोण नक पण ते नव पण मॅनेजर पाठवायला काय फॅक्टरी आहे काय अहो तालीम आहे तालीम नाही नाही नाही, राणाजी तसा मॅनेजर नाही. हा मॅनेजर सगळं सांभाळून घेईल आणि तुम्हाला नीट ट्रेन करेल. स्पोर्ट्स मॅनेजर. तुमच्यामध्ये आणि कोचमध्ये फ्रिक्शन होणार नाही याची जिम्मेदारी मॅनेजर घेईल. अहो मोठ्या मोठ्या प्लेयर्सचे मॅनेजर्स सगळी काळजी घेत असतात. प्लेयरने फक्त खेळाकडे लक्ष द्यायचं असतं, बाकी काम मॅनेजर्स करणार. त्यांचं टाइम टेबल बघतात, त्याला काही हवं नको ते बघतात, काही अडचण असेल तर त्याला सल्ला देतात. त्यांचं मेंटल स्टेटस म्हणजेच मूड चांगला राहण्यासाठी मदत करतात. त्याला चॅलेंजेस फेस करायला तयार करतात. अच्छा अहो मग त्यासाठी अंजलीबाई आहेत की अहो त्यांनीच तर मला हिमतीनं वज्र केसरी बनवलंय. नहीं नहीं राणा जी, वैसे नहीं. सभी के घर में ऐसे मैनेजर वाइफ होती है, पर जहां बिजनेस होता है वहां प्रोफेशनलिज्म ही चाहिए. राणा जी, इमोशनचा इथे काहीही फायदा नाही. तुम्हाला 100% मॅनेजरची गरज आहे. आणि हा मॅनेजर त्या फतेसिंग वरती सुद्धा कंट्रोल ठेवेल. बोलो क्या कहते हो? ठीक आहे हे त्यातल्या त्यात एक बरं वाटते. हो पण हा तो काय मॅनेजर आहे ना व ते त्या कोचच्या ओळखीचं पाठवू नका. ती राईत पाठवा कोणतर, नाही तर त्या दोघांचं साठलोट व्हायला नको. यू डोंट वरी राणाजी. आता इथून पुढे याद ठेव, कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायची गोष्ट कधीच करायची नाही. होय नाही करणार, पण तो मॅनेजर काय तो शाने डोसक्याचं पाठवा काय, ती आडण टेकणं कोण पाठवू नका. नहीं 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 नहीं, मी बेस्ट मधला बेस्ट माणूस पाठवतो. चल रखते हैं, बाय. हा तुम्ही म्हणताय तसंच म्हणलं. ते काय ते प्रोफेशनल. हा प्रोफेशनल म्हणत होतं आणि ते मॅनेजर पाठवणार आहेत म्हणलं. मग हरकत नाही, प्रश्नच मिटला. तिराईत व्यक्ती आल्यानं फायदाच होईल. काय मग आता मिटला ना प्रश्न? होय आणि ह्या मॅनेजरमुळे तो कोचही तळावर येईल. हा उद्या. अरे ये की मर्दा, कवापासून बसलो इथं. हा क्या है भाई खाने के लिए? भजी आहे, वडा आहे, मिसळ आहे. काय पाहिजे? हाँ दे दो भजिया दो. गरम है ना? हा अरे यार, न जाने कौन सा पाप किया और इस चंगुल में आके फंस गया. काय झालं पाहुणे एवढं वैतागायला? अरे कुछ नहीं, वो तुम्हारा गांव का उस्ताद और राणा न जाने अपने आप को क्या समझते हैं. फतेह सिंह हुडा नाम है मेरा और इंटरनेशनल लेवल पे कोचिंग देता हूं मैं. और ये गांव के अनपढ़ गंवार ये मुझे सिखा रहे हैं, मुझे, इस फतेह सिंह को. आमच्या राणाचं नाव तुम्हाला कुस्तीचं आसमान दाखवलेलं दिसतंय. अरे वो क्या दिखाएगा मुझे आसमान. फतेह सिंह हुडा नाम है मेरा. ये राणा जैसे चिरकुट पहलवान बहुत देखे हैं मैंने. हाँ, लेकिन उसके जैसा अड़ियल पहलवान मैंने नहीं देखा. अरे हमेशा अपनी ही खरी, ऐसे कैसे चलेगा? चिरकुट कहीं का. चिरकुट काय म्हणताय? जो है वो बोलूंगा ही ना. ये अनपढ़ गंवार है तुम्हारा राणा, कभी आगे नहीं जाएगा. इसका रुतबा सिर्फ इसी मिट्टी में, बाहर जीरो, बिग जीरो. ए म्हणून इथे हिरो बनालास तू? राणादा भाऊ आहे आपला. अजून एक वावा शब्द काढशील का नाही तर राणादा नाही मीच हाड मोकळी करीन इथं. अरे आप तो बुरा मान गए भाई, मेरा वो मतलब नहीं था. तुझा काही मतलब असेल तुझ्या जवळ ठेवायचा. परत जर माझ्या भावाबद्दल वाईट शब्द काढशील तू कितीच घालीन तुझ्या. अरे सच में मेरा वो मतलब नहीं था भाई. सणीदा तुम्ही आता थांबा. आता ह्याच्या आड मीच खिडखिड करतो. अरे सच में मेरा वो मतलब नहीं था भाई. आप तो खामखाई. खैर छोड़िए, आप बैठिए ना. ए भैया लाओ भैया. भजी आता तुला चुराबी नाही भेटायचा.
आता जर इथून नाही गेलास ना तर तुला आता भजासारखा तळीन. चल सोड इथनं, चल. जाता हूँ भाई, भजिया खाओ, बहुत बढ़िया भजिया है. बैठो. बैठो भाई. गोदक्का चल की भूक लागल्या. हा तो राणा ना अंजली बी अजून खाली आली नाही. राणा, अरे लाडूला भूक लागली या की खाली जेवायला. लाडू चल तुला आम्ही वाढतो, चल ये. काका बोका चला आपण जेवायला बसा. सूरज, अरे कुठं होतास इतका वेळ? काय नाही, लोकांच्या तक्रारी ऐकत होतो. तक्रारी कसल्या? आणि कसल्या? राणादाबद्दलच्या. राणाबद्दल तक्रारी? अहो मग काय आबा, अहो राणादा समोरच्या कुणाचं ऐकूनच घेत नाही. सगळं आपलं तेच खरं करत बसायचं काय. अहो मी घरातला म्हणून खपून घेईल, बाहेरची माणसं कशाला घेतील? सगळीकडे असंच वागायला लागलो कसं करायचं? अहो कुणा संकटात जुळवून घ्यायचं नाही असं म्हणलं कसं चालेल आबा? काय झालं? कुणी तक्रार केली तुझ्याकडं? माझ्याकडे नाही, खरं तो नवा आलेला माणूस, अहो तो कोच राणादाच्या हटवादीपणाबद्दल गावात बडबड करत होता. आठवादीपणा नाही, त्या कोच 9 वाजतांचा अपमान केला म्हणून भडकलो होतो. आबा अवस्थात मनापासून मदत करायला आलत, पण या कोचने एकदमच हाडतोड केली त्यासनी. मी ते बलसर साहेबांना फोन केलता, ते म्हणलं ते काय ते प्रोफेशनल. हा हा ते प्रोफेशनल मॅनेजर पाठवतो म्हणून सांगितलं. मॅनेजर? होय, म्हणजे कोच आणि आपल्यात दुवा म्हणून कोणीतरी पाहिजे. बरंच आहे की. काय हे मॅनेजर लोक लय हुशार असतात, तो सगळं मॅनेज करून घेईल बरोबर. आता त्या मॅनेजर संकट जुळवून घेणार आहे का आपलंच खरं करणार आहे काय माहिती. लाडू शेठ, चला आपण जेवून घेऊया. हा चला चला, तुझी गाडी करा लवकर लवकर लवकर. चलो 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 चलो. आबा आता तुम्हीच सांगा, सूरजचे असं वागणं बरोबर आहे का? अरे मग आपण समजून घ्यायचं. तो कोच तुझ्या विरोधात गावात बोलत असताना ऐकला असेल त्यानं, म्हणून राग आला असेल त्याला. पण सूरज म्हणला तसं खरंच तुला त्या नव्या मॅनेजर समोर जुळून घेणं जमणार आहे का? जमेल ना? जमल का? राणा एक गांव का आदमी है और उसके लिए एथिक्स बहुत ही इंपॉर्टेंट है. अच्छा रेसलर है, मगर कुछ ड्रॉबैक्स है उसमें. मैट की कुश्ती वो कभी खेला नहीं और उसे पसंद भी नहीं, लेकिन मैंने उसे कन्विंस किया और वो तैयार हो गया. उसके लिए मैंने एक ट्रेनर भेजा है, मगर राणा की और उसकी नहीं बन सकी. सो यू हैव टू लुक इनटू इट. एबीसीडी से शुरू करना होगा और सिर्फ राणा ही हमारा ऑप्शन है और मेरा ऑप्शन तुम हो. तुम्हारे सिवा ये किसी से नहीं हो पाएगा. मुझे रिजल्ट चाहिए. You can charge whatever you want, but I want results. तुम्हारे लिए ये एक चैलेंज है. Are you ready for this new challenge?
अहो उठा. अहो अरे रोज यांना उठवायला लागतं आणि आज इतक्या सकाळी उठले. लाडू ए लाडू चल उठ बाळा. हे बघ हे सकाळी सकाळीच उठलेत. आपणही उठून आता आवरून घेऊ. काय हो? एवढ्या सकाळी उठलात? वय ते मॅनेजर येणार आहेत ना व. अच्छा हा भाल्या फोन करायला थांब की बाबा. अहो ते काय मी यांना भाल्या त्यातनी आणायला जाणार आहे. कोल्हापूरला? नाही 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 त्यांची गाडी येणार आहे गावात. त्यांच्या स्वागतासाठी जाणार आहे. अच्छा बरं ठीक आहे. तुम्ही आवरून घ्या मी नाश्त्याचं बघ. होय. हा काय पहिलवान झोप झाली काय? झाली. ते नवं राहणारा काय चाललंय तुझं? कोणती कपडे घालू ते काय कळणं झालंय बघ. एवढं काय ठरवायचं त्यात? घाला की कुठले? असं कसं? अरे वा जंगी तयारी चालली आहे. मग करायलाच पाहिजे की. ते बलसरा साहेब म्हणलेत ना व की बेस्ट मधला बेस्ट मॅनेजर पाठवणार आहे म्हणून. मग कसं आपण पण बेस्ट दिसायला पाहिजे. हे पुरतं चांगलं आहे की. पण इस्त्री नाही हो. इस्त्री करायला पाहिजे. तरी हा सरक. अहो भाजेल ना त्याला. बाजूला ठेवा. सरक तिकडे सरक. हळू हळू हळू. हा आता बेस्ट दिसेल. राणा तर कसा नाही अजून? अहो फोन वाजतोय. वय वय भालेतच असेल. यो पोचला असेल तिकडे. हो फोन वाजतोय तुमचा. अहो बरं निघतो चला. अहो नाही थांबा थांबा. नाश्ता तर करून जा. अहो नको मला उशीर होईल. नाही किती उशीर झाला तरी नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही. घ्या आधी खाऊन घ्या. अहो काय हळू खा. आणि ऐका ना मला आज बाबांकडे जायचंय. जाता जाता सोडा मला. राहणारा माझ्या अंगो. तू मावला सांग. हा हो बरेच दिवसांनी. हा बोल्या. अरे नाही नाही अरे ते फोन चार्जिंग लावला होता. नाही आलो थांब. हा आबा येतो. अरे एवढी कसली अंदाल म्हणायची? अहो आबा ते मॅनेजर येणार आहेत ना व. आणि मी अजून इकडेच आहे. बरं आलो. आता त्या मॅनेजर संकट भांडूनी म्हणजे झालं. राणा काय भांडणारच नाही वय. तर काय अख्ख्या जगा संकट चांगलं आणि तुमच्याशी तेवढं भांडायला वाटतं. असं जर तुम्हाला वाटत असेल का नाही तर पहिलं तुमच्या डोसक्यातनं हे खूळ काढून टाका बरं. राणा भाऊजी जे काय करणार ते कायम बराबरच करणार. अहो चला. हे कुठे गेले की राणा भाऊजी?
गेले होय असे कसे गेले? तो मॅनेजर येणार नव तिकडेच गेलाय गाईत. का हो काही विसरलं काय? मलाच विसरले. थांबा मी फोन करते आबा त्यांना. मामांजी तुम्हाला चहा आणू काय? भले अरे काय मरता राहणार आता कवापासून वाट बघालोय. अरे मॅनेजर कवा फिरील? आलोय ना व आता येऊ दे कवा बी. नितीश सुरू आहे? नाही नाही भाले ये इकडे कुणाला बी अडवतेस तू? अरे मला वाटलं त्यानं पॅन्ट शर्ट इन शर्ट बी गेलाय आणि चष्मा बी घातलाय ना. आता मी कसं बोलू? फोटो बी नाही माझ्याकडे. अरे विसरलो की. अरे ये बघ गाडीचा नंबर दिलाय. मग आत्ता ते आलायस होय? MH02. अरे वा मुंबई. हम फोन आलाय. हॅलो नव्या मॅनेजरसाठी बायकोला विसरलात काय? होय की विसरलोच. तुम्हाला तुमच्या घरी सोडायचं होतं ना व? विसरलात ना? अहो नाही म्हणजे ते काय झालं ते अहो यो भाल्या फोन करून जीव खात होता माझा. माझा काय संबंध? अहो ते काय जरा उशीर झाला होता ना व आणि इकडे यायचा टाइम झाला होता. आणि कसं आहे आपल्या गावचे पाहुणे होते त्यांचं कसं दणक्यात स्वागत व्हायला पाहिजे का नको? होय ना व? हा बरं ऐका तुम्ही तयार राहा. स्वागत झालं की पटाक दिशी करायला येतो. हा बस झाली कारण काही गरज नाही. मी जाईन एकटी. मी इथे तुमचं सगळं आयुष्य मॅनेज करते त्याची काही किंमतच नाही. मॅनेजरसाठी या घरच्या मॅनेजरला विसरलात ना तुम्ही? अहो सॉरी खरंच तसं काय नाही. मी येऊ काय घरी? अजिबात नाही. मी रुसली आहे तुमच्यावर. अहो ऐका राणा गाडी आली. राणा तीच गाडी आहे की. भल्या जरा नंबर चेक कर. MH. अरे नंबर तर बरोबर आहे. बरोबर आहे मग या कोण म्हणायच्या? आता मला कसं पण पडलं कोण आहे? कसा विचारायचा? अरे त्याच इकडे आले तर रणविजय गायकवाड. राणा हाय आय एम सखी योर न्यू मॅनेजर. मॅनेजर काय म्हणलं? मॅनेजर आय ऍक्च्युली व्हॉट हॅपन्ड? ओ लाजा ना वो नवी बाई देखे वो लास्ता है वो. हमको लगा मैनेजर मतलब बापिया मानुस कौन रहेगा. आप वो ऐसा मानुस बोल के बड़ा नहीं क्या वो म्हातारा जरा दाढ़ी रहती ना उसकी ऐसी बोकड़ा जैसी वो आदमी आएगा.
हमने स्वागत की तैयारी भी की है। ये हार लाया, ये ये पेटा लाया, बांधने का था उसको। मग बांधलं की मला फेटा. हाँ मराठी नाही राहू दे. राणा का पळाला? वो उसको लहानपणामध्ये सवय आहे ना, वो नवी बाई देखते है ना वो मराठी. पळून जातो तो. अरे सुनो, वो मैनेजर आया क्या? कहाँ है वो? हाँ आया ना, किधर है? ये तुम्हारे सामने वो भी मैनेजर ही है. ओ राणा कहाँ है? वो पळून गया. भाग गया. वाह वाह वाह, क्या बात है, क्या शुरुआत है. जिसके लिए आप आई हो वो तो भाग गया. यही तो दिक्कत है यहाँ की. कुछ नहीं होने वाला. सिंपल मैनर्स भी नहीं है इन लोगों के पास. आई थिंक यू नीड टू लर्न द मैनर्स फर्स्ट. मतलब खुद को इंट्रोड्यूस करने से पहले ही कंप्लेंट्स करना शुरू. Who are you? माइसेल्फ फतेह सिंह हुडा. राणा का इंटरनेशनल कोच हूं मैं. पर राणा का कुछ नहीं होने वाला. अच्छा, तो सब कुछ सोच रखा है आपने. ठीक है फिर आप खुद आजमाइए, मुझे क्या. का पळाला राणा? अहो परक्या बाई संग राहणार बोलत बी नाही आणि त्यांच्या वारले बी थांबत नाही बघा. हो गया कल्याण. आता कुठे सापडेल राणा? अहो जाऊन जाऊन कुठे जाणार, वाड्यावर. चला मग आपण जाऊया तिथे. कुठं वाड्यावर? चला वो शुक्ला जी नहीं है, बड़े अच्छे मैनेजर है वो. पीछे बैठो आप. तुम्ही पुढे बसाल. हा चल. हे उघड की देऊ ना, उघडता नाही ना. पीछे हटो. दार लाव, दार लाव, लाव लाव. लाडू, आता आपण माझ्या बाबांच्या घरी जाऊन येऊयात. हा काय? काय हो? काय झालं? आले का तुमचे मॅनेजर? ह अहो, काय हो? काय झालंय? अहो, असं घाबरल्यासारखं का करताय तुम्ही? अहो, काय झालंय? असं दातखिळी बसल्यासारखं काय बघताय? काय भूत बीत पाहून आलात का काय? नाही भूत नव्हतं ते. भूत. चल राणा, आपण भूतासंगड कुस्ती खेळू. अरे ते काय तसं भूत नाही. मग ते मॅनेजर काय त्याचं मॅनेजरचं? त्याचं ते काय? राणादा, बोमला यो मॅनेजरला इकडे घेऊन आला का काय? काय झालंय? नाही काय नाही. ते तुम्ही जाऊ खाली जावा. अहो, असं काय करतात? चला ना खाली. नाही तुम्ही जाऊ खाली. ते मी काय खाली येत नाही. नाही ते अहो मला लपून ठेवा कुठेतरी. असं काय करताय तुम्ही? नाही तर एक काम करा, तुम्ही खाली जावा आणि सांगा मी कुठेतरी गेलोय. कुठे गेलोय? कुठं? हा कोल्हापूरला गेलोय सांगा अर्जंट कामासाठी. जाऊ. हो, पण असं खोटं कशाला सांगू मी? काय झालं एवढं? काय नाही झालं, तुम्ही जावा खाली.
उगाच काहीतरी करू नका. चला लवकर नाही खाली नाही तुम्ही जाऊ खाली, मी लाडू संगत खेळत बसतो. जाऊ खाली. चला. मी आता सांगते ना, चला चला लवकर. नाही 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 आता मी शेवटचं सांगते, चला लवकर खाली. उगाच काय घाबरते. चला, काही होत नाही, मी आहे. चला लवकर. चला अहो अहो चला म्हणते ना. अहो ऐका तर. नका घाबरू, मी आहे ना. चला अहो थांबा, चला काही होत नाही. चला चला. वहिनी मॅनेजर मॅडम. अहो राणादा हे भूत आहे वय. या ना आत या. वहिनी हा हे मॅनेजर मॅडम. मॅनेजर मॅडम या वहिनी. या ना आत या. या. मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. हे आमचे आबा म्हणजे राणाजींचे वडील. ह्या गोदाक्का. ह्या आमच्या जाऊबाई. हे सूरज भाऊजी, लाडू आणि ह्या राणाजींच्या नवीन मॅनेजर. हाय एव्हरीबॉडी. पण ज्याच्याशी ओळख व्हायला हवी होती तो तर पळून आला. नाही नाही तसं काही नाही. चला चला, त्या आल्यात, त्या बोलवतात तर चला ना. मी म्हणाले ना मी आहे. अजिबात घाबरू नका. चला चला लवकर. हाय, मी सखी. आजपासून टुर्नामेंट पर्यंत मी रोज तुझ्या बरोबर असणार आहे. हरकत नाही. राणालाही हरकत नसावी. राणाजी, राणाजींनाही हरकत नाही. हे राणाने स्वतः सांगितलं तर बेटर. ते थोडेसे बुजरेत. तुम्हाला जर त्यांना काही सांगायचं असेल तर तुम्ही मला सांगा, मी त्यांना समजावून सांगेन. नो नो, दॅट विल बी टू टाइम कन्झ्युमिंग. त्यापेक्षा मला जे बोलायचं ते मी डिरेक्टली त्यालाच सांगेन. चालेल, जे तुम्हाला योग्य वाटेल ते. बाय द वे, आपण फार फॉर्मॅलिटीज नको ठेवायला. तुम्हाला अरे तुरे करू शकते. हो नाही, असं कसं नाही. प्लीज कॉल मी सखी. हॅलो. हाय. वहिनी. हा. अहो पुढे या. मी म्हणाले ना मी आहे. या इथे समोर या. लवकर.
अहो हात पुढे करा. राणा, अंजली सांगते ना व नाही काय आहे, आमचं राणा भाऊजी जाऊबाई जे सांगतात तेच ऐकतात खरं. गुड. पण आता इथून पुढे मी जे सांगेन तेच ऐकायला पाहिजे. हाय हाय. बाई माणसाकडं मान वर करूनही न पाहणाऱ्या ठोकळ्याच्या नशिबात दुसरी बाई. आता येणार आहे खरी मजा.